हॅलो 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 नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी गळकर आर्ट्स। तर हा ब्लॉग आम्ही गावावरून परत आल्यानंतरचा आहे। तर आज पूर्ण आभाळ सकाळपासून इतकं आभाळ होतं आणि मला पण बरं नव्हतं, त्यामुळे मी सकाळपासून व्लॉग स्टार्ट नाही केला। मग दुपारपासून नंतर मग थोडं आराम वगैरे केला, त्यानंतर मग म्हटलं चला आज ब्लॉगला सुरुवात करूया। आणि हे गाडी दुसऱ्या दिवशी ट्रिपवर जाणार होती, त्यामुळे इथे गाडी धुवत होते, पण पावसाचे थेंब पण चालू झालेले होते। तर मी यांना म्हटलं राहू द्या, तुम्ही आत या। आणि थोड्याच वेळात इतका जोरात पाणी येऊन पडला, तुम्ही बघा समोर व्हिडिओमध्ये कॅप्चर केलेला आहे। आणि इतक्या मोठ्या थेंबांचा पाऊस होता, कारण अवकाळी पाऊस जर आला तर खूप मोठ्या थेंबांचा पाऊस येतो। तर इतका मी कपडे आणायला वर गेली ना, तर मला इतके चट पाण्याचे थेंब असे झोमत होते। तुम्ही दोघे काय करताय? टाइमपास? टाइमपास करत आहे का बरं? भजे का गरम कांदे आहेत। ओह माय गॉड, भजे। सकाळी मसाला पुरी करणार होती, लाईन गेली ना, तर कचोरी मसाला पुरी म्हटलं। कचोरी मला वाटाण्याच्या शेंगा दाण्याची पण कचोरी खायची होती, पण माहीत नाही कधी मला आणून देतात हे वाटाणे। तर जेव्हा आणेल तेव्हा ते तुमच्यासोबत शेअर करतेच मी, आणि आजची पण रेसिपी शेअर करणार। आज मी मस्त काय करते, फ्राय आलू करते। एक्सक्यूज मी मिस्टर, आज मी छान मस्त जिरा आलू करते आणि मसाला पुरी। जिरा आलू म्हणजे कारण मसाला पुरी करत आहेत, मग पुरी पण तिखट राहील आणि भाजी पण तिखट राहील, तर जमणार नाही ना। जिरा आलू म्हणजे कसं एकदम जास्त तिखट नाही राहत। शानू पण खाणार पास्ता। तू फ्रेश झाली झोपेतून उठली तर, आणि गाडी धुवत होते हे, तर असं पाऊस येऊन पडला, पाईप वगैरे तसाच टाकू नये। तर आता मी चला हिला चहा बिस्किट वगैरे देऊन देते आणि बोलते नंतर तुमच्याशी। ओ गारा पडत आहे। काय गारा पडल्यान गेलंय का? बापरे बाप, खुर्ची कुठे? बापरे, खुर्च्या एवढं कसं काय वातावरण झालं? माहितीये गारा पडल्या तर माहितीये समजत बी नाही काय झालं, समजत बी नाही। खुर्ची लाईन आहे, लाईन आहे। पूर्ण चहा आटून राहिला, आता ते पटकन यात थोडंसं पाणी घालते आणि हिला चहा बिस्किट खायला देते। आमचा झाला आहे तसा चहा, फक्त शानवीचंच व्हायचं आहे कारण ती झोपून होती। तर चला मी आता हिला पटकन चहा देते। आणि हो, माझी ना तब्येत गाऊन आली तेव्हापासून तशीच आहे, कारण सर्दी मला एकदाची झाली, सर्दी ताप एकदाचा मला झाला। तापाला आराम पडून जातो, पण सर्दी माझी लवकर बसत नाही, कारण मला एलर्जी आहे।
तर एक हे असते ना, आई वडिलांना जर असं काही असलं तर मुलांना पण ते असतेच बा म्हणून. तर त्याचप्रमाणे मलासुद्धा आईला आहे, तर मलासुद्धा एलर्जी आहे. तर माझं सर्दी झाली की मला लवकर आराम पडत नाही. तर आता मी हराळा हे ते माझं सुरू आहे प्रयत्न. औषधी घेते मी लवकरात लवकर आराम पडला पाहिजे म्हणून. पण आवाजाला काही आराम पडत नाही, कारण हिच्या मागे ओरडावं लागतं. एकदमही नाही ओरडावं लागत, पण तरी तेच. तर यांनी मला जशी भजे करायला लावले पावसाला, त्यामुळे यांनी मला जशी भजे करायला लावले तसं पाऊस खायला. पण तरीसुद्धा भजे जरी नाही झाले तरी पुऱ्या करणार, कारण सकाळचाच प्लॅन होता. तर सकाळी काही करणं नाही झालं लाईनीमुळे, कारण लाईन येणं जाणं करत होती. तर ते जे त्यामध्ये टाकायचा जो मसाला आहे तो तयार करायसाठी मिक्सर पाहिजे होतं. तर मिक्सर लाईनमुळे मिक्सर काही चालू शकत नव्हतं, तर हे तसंच राहून गेलं. लाईन आली 2 मिनटासाठी, पटकन मी काढून घेतलं. तर तेव्हा मी जेवण करत होते, कारण लाईनीची तरी किती वाट पाहणार. हिला पण भूक लागली होती शान्वीला, तर म्हणून मी म्हटलं चला मी कशाला थांबू, मी सुद्धा जेवण करून घेते. तर आणि मसाल्याची तेव्हा मी सकाळी खिचडीच केली होती, तर खिचडी केली. आणि आता लवकरात लवकर करावं, कारण सकाळी जर खिचडी खाल्ली पोट भरत नाही आणि संध्याकाळी लवकर भूक लागून येते. त्यामुळे आता मी लवकर माझी कामं करून घेते आणि दाखवते तुम्हाला कशाप्रकारे मी मसाला पुरी करते. तर बघा पाऊस गेला, टोटली पाऊस गेला. मला जायला झालं यांच्या. अहो तुम्ही भजे करायला लावले, ते लावल्याबरोबर एकदम पाऊसच चालला गेला. भजे नाही खाऊ द्यायचे, मसाला पुरी खा म्हणते. घे ग शान्वी, हे घे तुझे बिस्किट. काय झालं बेटा? पास्ता नाही गेला. पास्ता नाही गेला. पास्ता? पाऊस गेला ना, मग पास्ता कसा कॅन्सल? पास्ता कॅन्सल नाही. हा, मग पाऊस गेल्यावर शेवड्या बन. शेवड्या? मग एवढं टेन्शन आलं का तुला? हो का ग? जाऊ दे, मग सध्याच्या चहा बिस्किट खाऊन घे, ठीक आहे? रागू नको बेटा, प्लीज बेटा, प्लीज बेटा, प्लीज बेटा, माझ्यावर रागू तू शांती राहा. हां प्लीज बेटा, रागू नको, माझ्यावर घे. आणि छान केस वगैरे काही केले नाही तू, तशीच आहे. चल घे मग आता. तशीच राहतो बाया तशीच आहे ना. आमच्या व्हिडिओमध्ये तुम्ही काही पण बोलता का काकू? का हो काकू? आमच्या व्हिडिओमध्ये तुम्ही काही पण बोलता. बाया अशाच थोडी असतात, बाया छान असतात. तुमचं बरं आहे बा. पाऊस आला. पाऊस आला. मी डोकं घे का दुखलं, बरं राहतो आमल्यावर. पाऊस आला. हा, अजून मला आराम झालं. हो का ग? आणि का ग, मी फक्त तुला म्हटलं की शानू पाऊस येत आहे, कपडे काढा लागते. तर शानू एकदम झोपीतून उठून डायरेक्ट बाहेर पाठीमागच्या बाल्कनीमध्ये कपडे काढायसाठी गेली. एवढ्या गडबडीत कशाला उठली? लवकरच उठतं. हो का ग? दुपारी झोपली तरी लवकर उठते का ग? आणि सकाळी 6 वाजता स्कूलमध्ये. हो का ग? बापरे. मग सकाळी सकाळी का बरं त्रास देते ग? सकाळी त्रास जास्त लागतो. हो का ग? का बरं ग? नको देत जाऊ ना मला त्रास, लवकर उठत जा. काय म्हणलं? नमस्कार. नमस्कार म्हणलं का? हे बिस्किट दे कोकोनटचे. हो का? बरं झालं सांगितलं. तो कोणाला माहीतच नाही ग पिल्लू.
हे बघ किती काली होणार समजा तुम्ही. हां काय लिहू नये. हो ग. तर चल मग आता चहा बिस्किट खाऊन घे तू, कारण तुझा चहा थंड होत आहे. चहा थंड होत आहे ना, हो तर गरम दूध नाही प्यायला लागत. हो थंड चहा प्यायला लागत. हो. चहा नाही, चहा प्यायचा नाही, फक्त बिस्किट खायचे चहासोबत. पहिले दूध प्यायचं. दूध प्यायचं. तर आता इथे शान्वी काळा चहा पिते आहे ना शानू. काळा चहा नाही पित. हां सॉरी, हां बिस्किट खाते, सॉरी. चल घे मग, आणि मग नंतर तयारी करा. ठीक आहे. गेले पुन्हा गाडी धुवायसाठी. गाडी कशी पाठवायची आहे. अहो एवढी धुवून तर झाली असेल पावसाच्या पाण्याने, कशाला धुवत आहे विनाकारण आता. हो का. तर माझे सायंकाळचे सर्व कामं आवरून झाले. त्यानंतर मी शान्वीची तयारी करून दिली आणि मग तिला थोडं खेळायचं होतं, तर विहानकडे नेऊन दिलं आणि मी आता इकडे स्वयंपाकाला सुरुवात केली. आधी मी म्हटलं होतं यांना की आता मी जिरा आपलं काय म्हणतात जिरा आलू करून पाहते. अजूनपर्यंत मी पण नाही खाल्लेला आहे जिरा आलू. फिकं फिकं राहील तर शान्वी पण खाईल म्हटलं, पण यांना आवडलं नाही तर विनाकारण, म्हणजे त्यांना व्यवस्थितच पाहिजे. तर आवडलं नाही तर पुन्हा कसं त्यांचं पोट नाही भरणार. फालतू कशाला म्हटलं. आता मला पण नाही आवडलं तर पुन्हा मी खाऊन घेते म्हणा, कारण मसाला पुरी अशी नुसतं पण खाल्ली तरी छानच लागते. आणि वाटामध्ये आलू आहे तर आलू उकळून घेते, कांदा टोमॅटो टाकून चटणी करते, ती पण चटणी छान लागते. इथे गंजात ठेवलेले आहे मी आलू. हे आता उकळू देते, मस्त छान शिजू देते यांना. हे जे मिश्रण आहे यात फक्त सांबार नाही आहे, तर हा मी मसाला काढून घेतलेला आहे. यात टाकलं तुम्ही मिरची, गोडनिंबाचा पाला, कसुरी मेथी, लसण, अद्रक, जिरं, बस एवढं टाकलेलं आहे यात. आता मी हे सोप असली तर फारच छान लागते, पण सोप मी टाकलेली नाही आहे कारण मला आठवणच नाही राहिली. तर आता मी हे पुऱ्यांचं तयार करून घेते, तुम्हाला दाखवतेच कसं करते ते. आपण जे मागे कोहळ्याची पुरी केली होती ना, बस त्या टाईपच आहे, फक्त यामध्ये कोहळं नाही आहे. तर आणि यात पुन्हा मी बेसन पण टाकते थोडं, त्यामुळे कसं पुरी चव जरा वेगळी लागते. तर बघा तुम्ही, सर मी यात टाकलेलं आहे ते मिश्रण मिक्सरमध्ये काढलं होतं ते, आणि तिखट, मीठ, हळद आणि धने पावडर, आणि यात टाकलेलं आहे पुन्हा ओवा टाकलेला आहे थोडासा, आणि तीळ टाकलेली आहे. तर चला मी आता हे भिजवून घेते. तर इथे गोळा झालेला आहे तयार भिजून पुऱ्यांचा. तर हे मी आता 10 मिनटासाठी रेस्ट करायला ठेवते, कारण की छान तोपर्यंत मुरून पण जाते. आणि आलू बघते शिजले का. तर पुऱ्यांचा गोळा मुरेपर्यंत मग मी छान मस्त आलूची चटणी करून घेतली, कांदा टोमॅटोची, जी आपण नॉर्मली करतो तशीच चटणी केलेली आहे. फक्त कोणी टोमॅटो टाकतात, कोणी नाही टाकत. तर मी पण कधी कधी टाकते, कधी कधी नाही टाकत. कधी म्हणजे जशी खावीशी वाटली तर त्या टाईप करते आणि खाते. तर हे इथे मी आता पटापट करून घेते आलूची चटणी, कोणी आलूचं भरीत म्हणतात याला, कोणी आलूची, कोणी भज काहीतरी असं हे आहे. माझ्या क्लासमध्ये एक मुलगी होती, तर ती आलूच्या चटणीला वेगळंच काहीतरी नाव घेत होती. तर आम्ही आलूची चटणी बनवत असतो याला. रेडी आहे माझी आलूची चटणी तयार. त्यावर बस झाल्यानंतर थोडंसं वाफवू देते आणि नंतर मग उतरवून ठेवते. काही जास्त वेळही नाही लागत आणि छान पण लागते खायला. तर सांबार वगैरे टाकून नंतर सर्व करते. तर त्यानंतर मग मी पटापट इथे पुऱ्या वगैरे लाटून घेतल्या आणि तळून पण घेतल्या सोबतच, कारण की एकदम त्या सुकून जातात एकदम लाटून ठेवल्या. तर पाच सहा मी लाटत गेली आणि तशाच तळत गेली, म्हणजे गॅस पण वाया नाही जात म्हटलं. हे बघा छान किती मस्त फुगलेल्या आहे पुऱ्या. थोडंसं मुरू जर दिलं ना तर छान मस्त असं फुलते पण पुऱ्या, आणि सॉफ्ट होतात, क्रिस्पी पण होतात, आणि अशा अंदरून सॉफ्ट पण राहतात छान मस्त. तर हे झालेलं आहे माझ्या पुऱ्या तयार. इथे मी यांना जेवायला दिलं, आणि मी काहीसुद्धा केलं ना तर मला यांचा फीडबॅक पाहिजे असतो, तर मी यांना विचारतेच. खाऊन बघा. जिरा आलू करत होती, म्हटलं तुम्हाला आवडणार नाही म्हणून मग मी नाही
छान झाला ना. पुरीच खाल्ली ना फक्त तुम्ही हो. सोबत. अति सुंदर. अति सुंदर. आणि टेस्टला पण छान. आवडलं का? आवडलं मला. अति सुंदर. छान. वाह. बापरे बापरे. आणखी प्रत्येक घासाला हे भेटणार आहे का कमेंट्स? आता या घासावर बघते काय भेटेल. जेव्हा यांनी माझ्या हातची कारल्याची भाजी खाल्ली होती तेव्हा असेच करत होते. त्यानंतर इथे माझ्या छोट्या भावाचा बड्डे होता, तर त्यांनी व्हिडिओ कॉल केला होता. दरवर्षी स्पेंडिंग वर आहे फक्त इकडच म्हणते पार्टी दे पार्टी दे. चालू दे मला काय चालतं त्यानंतर इथे मी पण जेवायला घेतलं होतं. हे गेले होते बाहेर माझे पेशंट होता त्यांना, तर ते ॲम्ब्युलन्स घेऊन गेले होते. आणि इतका जोरात पाऊस सुरू झाला. हे गेल्यानंतर खूप जोराचा पाऊस आला आणि गारासुद्धा पडत होत्या. जास्त नाही पडल्या पण खूप जोरात तसा पाऊस येत होता आणि खूप हवा पण होती, त्यामुळे मला खूप भीती वाटत होती. तर पावसाचं काय आहे, पाऊस कधी पण आता येतो आणि कधी पण जातो. तर माझा आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि भेटू एका नवीनशा छानशा व्हिडिओमध्ये. तर तोपर्यंत बाय बाय. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.